नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी आपण पुष्कळ वेळा बनवतो. आज मी बनवणार आहे टेस्टी कोळंबी बिर्याणी. यासाठी स्वच्छ केलेली अर्धा किलो कोळंबी घेतली आहे. ही कोळंबी मोठ्या आकारामध्ये आहे. यामध्ये हळद, मीठ, थोडेसे लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे दही आणि थोडीशी हिंग पावडर घातली आहे. हिंग पावडरने कोळंबी बाधत नाही. हे सगळे मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले आहे. याबरोबरच अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये हा तांदूळ 2 वेळा धुवून घेणार आहे. या धुतलेल्या तांदळामध्ये आता मी पाणी घालून ठेवत आहे. तांदूळ अर्धा तास भिजायला ठेवला आहे. तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. यासाठी आता घेतले आहेत 6 लवंगा, 4 विलायची, 2 मसाला विलायची, 6 चक्री फूल, 2 ते 2.5 इंच दालचिनी, 3 तमालपत्राची पाने, 12 ते 13 काळी मिरीचे दाणे. गॅसवर आता स्टीलचे मोठे पातेले ठेवले आहे. ज्या भांड्याने अर्धा किलो तांदूळ मोजून घेतला त्याच भांड्याने 10 पट पाणी मी या पातेल्यामध्ये उकळायला ठेवून देणार आहे. पाणी गरम झाले आहे. यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊया. तसेच एका लिंबाचा रस घालून घेऊया. 1 चमचा साजूक तूपही यामध्ये टाकून घेऊया. पाण्यातला हा तांदूळ 80% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे. 80% पर्यंत म्हणजे असा की तांदळाची दोन्ही टोके शिजलेली असतात आणि मधली कणी तशीच राहते. अशा प्रकारे हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. याला 5 मिनिटे वेळ लागणार आहे. एका चाळणे अर्धा शिजलेला भात गाळून घेतला आहे आणि यातील पाणी काढून टाकले आहे. यावर थंड पाणी घातले आहे. हा भात असाच ठेवला तर तो वाफेने आणखी शिजेल, म्हणून यावर थंड पाणी घातले. यामुळे शिजण्याची प्रक्रिया थांबली आहे. बिर्याणीसाठी तयारी केलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा धणापूड, 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, आले लसूण पेस्ट, 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 4 मोठे कांदे उभे चिरून, 2 टोमॅटो बारीक चिरलेले आणि 1 वाटी दही. गॅसवर मोठा कुकर ठेवला आहे. यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालून घेऊया. यामध्ये आता कांदा घातला. हा कांदा चांगला मऊ परतून घ्यायचा आहे. यानंतर टोमॅटो घातला. हा टोमॅटो वाफेवरती अगदी मऊ शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ शिजलेले आहेत. आता आपण पुढचे मसाले क्रमाक्रमाने टाकूया. आले लसूण पेस्ट टाकली. ही चांगली परतून घेतली. आता शहाजिरे टाकले, जिरेपूड, धणेपूड, 1.5 चमचा लाल तिखट टाकले, गरम मसाला पावडर, हळद घातली, चांगले मिक्स करून घेतले. आता मीठ घातले, कोथिंबीर घातली, पुदिना घातला. पुन्हा एकदा छान हलवून मिक्स करून घेतले. दही घातले, तेही हलवून मिक्स करून घेतले. आणि आता कोळंबी घालून छान हलवून मिक्स करून घेऊया.
सर्वात शेवटी अर्धा शिजलेला भात घालून चांगले हलवून मिक्स करून घेतले. गॅसवर लोखंडी तवा ठेवला आणि त्यावर बिर्याणीचा कुकर ठेवला. कुकर मधली वाफ जाऊ नये म्हणून त्यावर स्वच्छ न्यूजपेपर ठेवला आहे आणि त्या न्यूजपेपरवर एका ताटाचे झाकण ठेवले आहे. आता 25 मिनिटे हा भात चांगला शिजू द्यायचा आहे. 25 मिनिटे झाली आहेत. बिर्याणी तयार झालेली आहे. बिर्याणीचा मस्त सुगंध सुटलेला आहे. माझी सून नेहा डिश सजवण्याचे काम करत आहे आणि माझी मुलगी तेजश्री ही व्हिडिओ काढण्याचे काम करत आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? तुम्ही नक्की करून पहा. निश्चितपणे तुम्हाला माझी रेसिपी आवडणार आहे आणि तुमचे कॉमेंट्सही मला कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही व तुमच्या कुटुंबियांची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काळजी घ्या. थँक्यू.